पोलीस पाटील भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस पाटील पदांसाठी भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 15 सप्टेंबर पासून चालू झाले आणि 30 सप्टेंबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे पोलीस पाटील या भरतीची। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 रुपये आपल्याला महिन्यामध्ये भेटणार आहे पोलीस पाटील भरतीमध्ये। आणि चांगली ही भरती या ठिकाणी आणि जास्त चान्सेस यामध्ये सिलेक्शन होण्याचे। तर पोलीस पाटील या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस पाटील या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस पाटील भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, पोलीस पाटीलची ही भरती चालू आहे आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर यामध्ये गावावाईज यामध्ये जागा आहे आणि आपल्या गावामध्ये फक्त आपल्याच गावातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही, कारण की यामध्ये 10वी पास तुम्ही पाहिजे आणि प्लस आपण स्थानिक रहिवासी असला पाहिजे, म्हणजे त्या गावचा रहिवासी असला पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येत नाही। तर त्यामुळे यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते, जास्त मुलं फॉर्म भरत नाही, कमी प्रमाणात पोरं यामध्ये फॉर्म भरते, म्हणजे जास्त फॉर्मही भरत नाही, तर जास्त चान्सेस यामध्ये सिलेक्शन होण्याचे आहे पोलीस पाटील या भरतीमध्ये। ठीक आहे, तर यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 25 आपलं वय असलं पाहिजे, 25 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि आपलं यामध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 30 सप्टेंबर 2025 आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। तर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 800 रुपये फी ठेवण्यात आले आणि मागासवर्गीयांसाठी 600 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ही जी भरती या ठिकाणी पोलीस पाटीलची निघाली तर हे जालना जिल्ह्यामध्ये निघाले। जालना जिल्ह्यातले जे काही गावं आहे तर त्या गावामध्ये ही भरती निघाली। तर पुढे जाहिरात दाखवतो, जाहिरातीमध्ये कोणकोणते गावं आहेत त्यामधले जागा आहे तर ते सुद्धा पुढे आपण दाखवणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला। तर पहा, आपल्याला यामध्ये जालनामध्ये बघू शकतो तुम्ही, जालनामध्ये 185 जागा आहे, त्याचबरोबर अंबडमध्ये 183 जागा आहे आणि परतूरमध्ये 153 जागा आहे आणि भोकंदरमध्ये 201 जागा आहे। तर टोटल 722 जागांसाठी मोठी भरती या ठिकाणी जालन्यामध्ये निघाली। तर इकडल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, दुसऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही। तर आपल्या जिल्ह्यांची सुद्धा भरती येणार आहे, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर आणणार आहे कधीपर्यंत ते भरती पडणार आहे म्हणून याबद्दल। तर यामध्ये फक्त 10वी पास पाहिजे आणि स्थानिक उमेदवार आपण या ठिकाणी असला पाहिजे, रहिवासी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं निवड प्रक्रिया यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड वगैरे आहे की नाही आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो पोलीस पाटील भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही। आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। 100 मार्काची आपल्या या ठिकाणी 100 पैकी मेरिट लागणार आहे। 80 मार्कासाठी पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 80 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर 20 मार्काची मुलाखत यामध्ये होणार आहे। तर 100 पैकी या ठिकाणी मेरिट लागणार आहे आणि त्याचबरोबर 80 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला एकच गुण राहणार आहे। तर 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर चालू घडामोडीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हे प्रश्न या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे। आणि पेपरमध्ये आपल्याला पासिंगचा जर विचार केला तर 45% आपल्याला पेपरमध्ये असले पाहिजे, तर आपण यामध्ये पेपर पास होतो पोलीस पाटलाला। म्हणजे जवळपास 80 पैकी जर आपले 36 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी, तर आपल्याला मुलाखतीला बोलावल्या जाते। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे पोलीस पाटील या भरतीची। तर या भरतीची सर्व जे जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकला, आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घ्या। त्यावर आपण हे टेलिग्राम ग्रुपवर हे जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, ह्या पोलीस पाटील या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून देतो। तर पोलीस पाटील भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना। तर संपूर्ण जाहिरात आहे, फॉर्म भरणे 15 सप्टेंबरपासून चालू झाले आणि शेवटची जी तारीख आहे 30 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर सर्व जाहिरात आहे हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी फी वगैरे दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता, तर यामध्ये फक्त 10वी उत्तीर्ण मागितला आहे।
ठीक आहे, आणि वयोमर्यादा 25 ते 45 वर्षापर्यंत आपलं असलं पाहिजे आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी आपला वय मोजल्यावर गणलं जाणार आहे. आणि अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर क्रमांक नमूद करणे आवश्यक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा बघू शकता तुम्ही, हे वाचू शकता. ठीक आहे, तर बघू शकता. तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पोलीस पाटीलच्या पेपरमध्ये, जे आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर, तर परीक्षेचे स्वरूप लेखी परीक्षा आहे 80 मार्काची असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे जे गुण असणार आहे, तोंडी मुलाखत आपली असणार आहे 20 मार्कासाठी आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. असं एकूण 100 गुणापैकी मेरिट या ठिकाणी लागणार आहे. तर लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहणार आहे, ज्यामध्ये पेपर 80 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे प्रश्न, सामान्य ज्ञानाचे प्रश्न, त्याचबरोबर स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश यामध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि तोंडी परीक्षेकरिता किमान गुण जे आपल्याला पास होण्यासाठी, पेपरमध्ये जे पास होण्यासाठी आपल्याला 80 पैकी म्हणजे 45% मार्क पाहिजे, म्हणजे 80 पैकी 36 जर प्रश्न आपले बरोबर असेल तर आपल्याला तोंडी परीक्षासाठी बोलावलं जाणार आहे. तर जास्त सिलेक्शन यामध्ये होण्याची जास्त चान्सेस आहे, कारण की यामध्ये जे जास्त फॉर्म येत नाही, कारण की गावामध्ये जागा राहते, तर गावामध्ये भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही. ठीक आहे, तर बघू शकता. तर जालना जिल्ह्यामध्ये ही भरती निघाली आहे. तर मी तुम्हाला गावं दाखवून देतो कोणकोणत्या गावामध्ये भरती निघाली आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी यामध्ये जागा आहे. त्याचबरोबर बघू शकता जालन्यामध्ये आंबेडकर नगरमध्ये अहंकार, देऊळगावमध्ये साळेगाव, जालना, पाष्टा, धांडेगाव, ब्राह्मणखेडा, मानेगाव, जहागीर, बापकळ, घाणेवाडी, बठाण, बुद्रुक, त्याचबरोबर नाव्हा, गवळी पोखरी, तातेवाडी, चितळी, पुतळी, नसडगाव. त्याचबरोबर महिला उमेदवारांचे बघू शकता जागा इथं दिलेले आहे. तांदूळवादी, खुर्दुरुक, त्याचबरोबर बोरखेडी, बीबी, त्याचबरोबर गणेशपूर, माळशेंद्रा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बदनापूरमध्ये सुद्धा हलदोला, देवपिंपळगाव, रामखेडा महिला उमेदवारांसाठी, बाजार वाहेगाव, त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी तर पहिला पण जालन्यामध्ये पानशेंद्रामध्ये जागा आहे. त्याचबरोबर थारमध्ये आहे, माळीमध्ये आहे, पिंपळगावमध्ये आहे, वरुडमध्ये आहे, निपाणीमध्ये आहे, पोखरीमध्ये आहे, हस्तपिंपळ गाव नेरमध्ये आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी पाथरूड ढगीमध्ये आहे, बदनापूर, भिलपुरी, त्याचबरोबर चित्तोडा, हनुमाननगर, डोंगरगाव, सायगाव. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सिंधी, पिंपळगाव, आंबडगाव, काजळा. त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी जालन्यामध्ये हिसवण, त्याचबरोबर बुधना, काळेगाव. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी शंभू, सावरगाव. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही बदनापूर, बावणे पांघरी. विमुक्त जातीसाठी बघू शकता. तर ह्या ठिकाणी सर्व दिलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, कारण की वाचून जर दाखवलं तर जास्त टाईम आपला या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मी तुम्हाला पूर्ण हा तक्ता या ठिकाणी दाखवून देतो गावानुसार, तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी टाकलेली आहे. तर टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप.